धम्ममार्गावर चालतो म्हणजे जसं एखादा मनुष्य एका गावावरून दुसऱ्या गावाला जातो तसं जाणं नव्हे, तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपल्या काया वाचा मनाने जे आपण कार्य करतो, काम करतो, कृती करतो, त्याला म्हणतात त्या मार्गावर चालणे. मग सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत आणि पुन्हा झोपल्यापासून सकाळी उठेपर्यंत या 24 घंट्याच्या कालावधीमध्ये आपल्या आपल्या कायेचे, आपल्या आपल्या वाणीचे आणि आपल्या आपल्या मनाचे कर्म हे आपल्याला दुसऱ्याला हानी करणारे नसले पाहिजेत. त्याला म्हणतात धम्माच्या मार्गावर चालणं. जर आपले सकाळी उठल्यापासून आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठेपर्यंत या 24 घंट्याच्या कालावधीमध्ये जर आपल्या वाणीचे कर्म दुसऱ्याला दुखावणारे असतील, आपल्या मनामध्ये दुसऱ्यांप्रती राग द्वेष मोह असेल, तर त्याला अधर्मावर चालणे असं म्हणतात.